जय शिवराय. आग्र्याच्या दरबारामध्ये हुजूर सरदार अब्दुल कादर तुमच्या भेटीसाठी येत आहे, मीर जुमलाला रक्षकाने सांगितले. मीर जुमला आता आग्र्याच्या महालात होता. हा विशेष महाल त्याला बादशाह शहाजहानने दिला होता. 7 वर्षात मीर जुमलाने मोठा पल्ला गाठला होता. आता तो नुसता व्यापारी राहिला नव्हता, तर मुघल सल्तनतचा प्रमुख अधिकारी झाला होता. त्याच्यामुळे त्याचा व्यापार आता उत्तर भारतात सुद्धा पसरलेला होता. शहाजहानने त्याला मुअज्जम खान हे नाम बहाल केले होते. मीर जुमलाने वळून पाहिले. त्याच्यासमोर अब्दुल कादर हा सरदार उभा होता. जुमलासारख्या उच्च दर्जाच्या मुघल अधिकाऱ्यासमोर उभा असूनही त्याचा पाठीचा काना ताठ होता. त्याची नजर झुकलेली नव्हती. दाढी थोडी वाढली होती, मिशा मात्र नव्हत्या. डोळ्यांत सुरमा घातला होता. त्याचे शरीर आडदांड आणि उंच पुरे होते, तरी 7 हात उंच जुमलासमोर तो खुजाच दिसत होता. तो 2 पावले पुढे आला आणि किंचित स्मित करत म्हणाला, काय आज्ञा आहे हुजूर? इतक्या तातडीने बोलवलं? लवकरच दक्षिणेत निघायचं आहे, जुमला म्हणाला. इतक्या घाईनं? विजापूरच्या आदिलशहाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा हीच योग्य वेळ आहे. फायदा घेतलाच पाहिजे. मुघल सल्तनतचं तख्त हलवण्याची घटिका जवळ आली आहे. निश्चयपूर्ण नजरेने बघत जुमलाने स्मित हास्य केले. दक्षिणेत जाऊन मुघल सल्तनतचं तख्त कसं हलवता येईल? अब्दुल कादर जाणून होता की जुमलाचा काय हेतू आहे, परंतु ते अधिक स्पष्ट व्हावे या उद्देशाने त्याने विचारले. जुमला गर्वाने हसत गडद हिरव्या रंगाच्या मखमली कपडा चढवलेल्या आसनावर बसला आणि एका पायावर एक पाय ठेवत म्हणाला, आदिलशहाच्या मृत्यूमुळे त्याच्या उत्तराधिकारी होण्यासाठी वारसदारांचा गदारोळ माजला आहे. सैन्यात व सरदारांमध्ये फूट पडली आहे. अशात औरंगजेब आदिलशाही गोळकोंड्यावर आक्रमण करेल आणि दोन्ही शाया स्वतःच्या आधिपत्याखाली आणेल. त्याचं दक्षिणेत वाढलेलं वजन त्याला मुघल सल्तनतच्या तख्ताचा प्रबळ दावेदार बनवेल. बाकी तख्त कसं मिळवायचं हे औरंगजेबाला सांगायची गरज नाही. औरंगजेबाला मुघल बादशाह बनवणे हा जुमलाचा फक्त एक हेतू राहिला नव्हता. त्याला कुतुबशाही संपवून प्रतिशोधही पूर्ण करायचा होता. कारण काही वर्षांपूर्वी मोठे कारस्थान रचून कुतुबशहाने मीर जुमलाच्या पुत्राची हत्या करवली होती. अब्दुल कादर अवाक होऊन बघत होता. हुजूर, इतकी दूरदृष्टी? पण अब्दुल बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? मीर जुमलाने रोखून पाहिले, पण या शब्दाची चीड त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मागच्यासारखा युद्धविराम व्हायला नको, अर्थात बादशाह शहाजहाननं हस्तक्षेप करायला नको. अब्दुल म्हणाला, 3 वर्षांपूर्वीही औरंगजेबाने मीर जुमलाच्या सल्ल्यानेच गोळकोंड्यावर आक्रमण केले होते. त्या तुंबळ युद्धात कुतुबशाही संपुष्टात येणारच होती, परंतु बादशाह शहाजहानच्या आदेशाने गोळकोंड्याचा वेढा औरंगजेबाला काढावा लागला. त्याच मोहिमेनंतर शहाजहानने मीर जुमलाला आग्र्याला बोलावून घेतले होते. औरंगजेबाला रोखणे हा त्याचा मागचा दारा शुकोह आणि शहाजहानचा हेतू होता. तेव्हा तरी तो हेतू साध्य झाला होता. नाही, यावेळी युद्धविराम नाही. असं व्हायला नको आणि होणारही नाही. आता दोन्ही शाया काबीज करून दक्षिण मुघलांच्या आधिपत्याखाली आणू आणि गोळकोंड्याचे अधिकारी आपण आपल्याजवळ ठेवू. मीर जुमलाने बोलण्याच्या ओघात त्याची महत्त्वाकांक्षा सांगितली होती. हुजूर, आज्ञा द्यावी. कशा प्रकारे पुढचा बेत आखायचा आहे? अब्दुल कादरने विचारले. गोळकोंड्यातील आपले एकनिष्ठ असलेल्या सरदारांना माझा निरोप पोहोचव, पण अतिशय गुप्तरित्या, जुमला म्हणाला. काळजी नसावी हुजूर, अब्दुल म्हणाला. गोळकोंड्यावर आपण आक्रमण करू तेव्हा सरदारांनी युद्धात सहभाग घेऊ नये. कुतुबशहाशी दगाबाजी करावी, जुमला ठळकपणे म्हणाला. जी हुजूर. औरंगजेब आदिलशाही संपवेल आणि मी कुतुबशाही. दोन्ही शाया एकाच वेळी संकटात असल्यानं ते एकमेकांची मदत करूच शकणार नाहीत. खरोखर ही योग्य संधी आहे हुजूर, अब्दुलने सहमती दर्शवली. होय, जिची 7 वर्षापासून मी वाट पाहत होतो, कुत्सितपणे जुमला हसला. मीर जुमलाच्या महालाबाहेर येऊन अब्दुल कादर थांबला आणि ओठांच्या कडा विस्फारत किंचित हसला. डोळे बारीक करून पुटपुटला. शिवरायांपर्यंत ही खबर वेगाने जाणं आवश्यक आहे. अब्दुल कादरने दाढीवरून हात फिरवला. काहीतरी साध्य केल्याचे भाव त्याच्या नजरेत होते. ते जगासाठी मुघल सरदार होते, परंतु प्रत्यक्ष मात्र ते शिवरायांचे हेर सदाभाऊ होत होते. 7 वर्षांपूर्वी नाईक खिऱ्यांचे व्यापारी बनून मछलीपुरमला आले होते. त्यांनी व्यापार करण्याच्या अनुषंगाने मीर जुमलाशी ओळख केली होती. तेव्हा त्यांच्या रक्षकांच्या वेशात सदाभाऊ उर्फ अब्दुल कादर आणि कृष्णाजी उर्फ नासिर मोहम्मद शेर
हे होते. नायकांनी या रक्षकांच्या शौर्याचा जुमलाला असा परिचय करवला होता की तो चांगलाच प्रभावित झाला होता. त्याने त्याच्या रक्षकांसोबत नायकांच्या रक्षकांची प्रतिस्पर्धा घेतली होती. त्यात नायकांच्या रक्षकांनी जुमलाला रक्षकांच्या चारी चिंध्या मूत केल्या होत्या. जुमलाने नायकांना त्यांच्या रक्षकांना त्याच्या सेवेत देण्यास सांगितले होते, परंतु मुद्दाम नायकांनी सहजासहजी मीर जुमलाची मागणी स्वीकार केली नव्हती. तेव्हा मीर जुमलाने जिद्दला पेटून मोठी किंमत देऊन त्यांच्याकडून अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मदला सेवेत घेतले होते. पुढे अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मद मीर जुमलाचे रक्षक म्हणून कार्य करू लागले होते. 3 वर्षापूर्वी जेव्हा गोळकोंड्यावर आक्रमण केले होते तेव्हा अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मदने मोठा पराक्रम करून दिला होता. त्यांच्या या शौर्याने प्रभावित होऊन औरंगजेबाने नंदुरबारची जहागिरी अब्दुल कादरला दिली होती आणि नासिर मोहम्मदला त्याने त्याच्या सैन्यात सरदारकीही दिली होती. नाईक मात्र या नाट्यातले आपले पात्र संपवून पुन्हा स्वराज्यात परतले होते. तरी ते आता अधिक काळ दौलताबादमध्ये राहून कार्य करू लागले होते, कारण धूर्त शहजादा औरंगजेब दौलताबादमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करत होता. बैरजी नाईक आज दौलताबादहून राजगडावर घाईघाईने आले होते. कदाचित रात्रीची गोडदोड करून आले असावेत. त्यांचा चेहरा तसा थकलेला जाणवत होता. महाराज याच वेळी राजगडावर होते. त्यांचे पहाटचे गडाच्या द्वाराजवळ पोहोचले. द्वाररक्षकांनी नेहमीप्रमाणे त्यांना अडवले. राजांना सांगा, हिमालयातून ऋषी आला आहे. त्यांच्या तब्येतीसंबंधी भविष्य जाणतो. त्यांना भेटणे अति आवश्यक आहे, नायकांनी द्वाररक्षकांना सांगितले. राजांच्या द्वारातून ऋषीला माघारी पाठवू शकत नाही हे द्वाररक्षक जाणून होते, परंतु त्यांनी राजांपर्यंत तातडीने निरोप पाठवला. हिमालयातून ऋषी हा सांकेतिक शब्द होता. त्याचा अर्थ उत्तरेचा समाचार घेऊन आलेला संन्यासी असा होय. तो शब्द ऐकताच राजांना कळणार होते की नाईक आणि बैरजी पथकाचा हेर आला असावा. झपाझप पावले उचलत गेलेला द्वाररक्षक तितक्याच वेगाने पुन्हा द्वाराजवळ आला. राजांनी तुम्हाला बोलवलं आहे. स्मित करून नाईक राजांचा सल्ला मसलतीच्या खोलीत गेले. राजांनी प्रथम खोलीतले सेवकास पाहिले. शिवरायांच्या दृष्टीतला भावार्थ त्याला उमगला आणि तो पटकन कक्षाबाहेर आला. शिवरायांनी प्रथम नायकांना कडकडून आलिंगन दिले आणि खांद्यावर थोपटत म्हणाले, हिमालयातल्या ऋषींनी शिवाजीची भेट घ्यायला बराच अवधी लावला. राजे, मोहीमच तशी होती. पथकाच्या हेरांना मुघल सैन्याचा अचूक ठिकाणी पेरणं म्हणजे तुम्ही तर जाणता. जाणतो नाईक. स्मित करत राजे पुन्हा बोलू लागले. तुमच्या अनुपस्थितीत आम्ही जी मोहीम आखली ती फतेह झाली. फक्त दुसरे उद्दिष्ट साध्य नाही झाले. अफजल खान वाचला. नाईक, तुम्हाला खबर मिळालीच असेल, पण आपल्या पथकातील सारंगाला वीरगती प्राप्त झाली. आणि कावेरी, त्या विरांगनेबद्दल बोलावे तितके कमीच आहे. वा नाईक, बैरजी पथकामुळं आपली सैन्य शक्ती प्रचंड वाढली आहे. काय एकापेक्षा एक रत्ने शोधून काढलेत तुम्ही. ही भूमी रत्नांची खाण आहे राजे. मी फक्त कोळशातून त्यांना बाहेर काढला आहे. नाईक म्हणाले, परंतु रत्ने शोधण्याची चांगली पारख आहे. तुम्हाला हे मात्र स्वीकारावं लागेल. शिवाजी राजे म्हणाले, हे कसब तुमच्याकडूनच शिकलो आहे राजे. स्वराज्य स्थापनेपासून तुम्ही कशा पद्धतीने या मावळातून रत्न निवडलीत हे जवळून पाहिले आहे मी. स्मित करत नाईक म्हणाला, अच्छा, स्तुती सुमनांची उधळण पुरी झाली. आता मोहिमेचे सांगा. राजे मिश्किलपणे हसत म्हणाले, राजे, जे भविष्य आपण 7 वर्षापूर्वी पाहिले होते ते आता सत्यात उतरणार आहेत. नाईक म्हणाले, ते भविष्य पाहिल्यावर त्यावर तोडगा म्हणून आपण जे ठरवले होते ते काम झाले आहे का. राजांनी तत्परतेने विचारले. हो राजे, आता काही चिंता नाही. औरंगजेबाच्या पार जरानखान्यापासून खबरा मिळतील इतके हेर पेरले आहेत. राजे नायकांच्या शब्दावर हसत म्हणाले, तिथपर्यंत पोहोचण्याची काही गरज नव्हती. नाईक, तुम्ही शत्रूचा कोणताही कोपरा सोडत नाही. उद्या तुम्ही औरंगजेबाच्या सैन्यातही आपले भरती कराल. त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांशी युद्ध करावे लागेल. तसे फतेखानच्या आक्रमणाच्या वेळी केले होते तसे. राजे गमतीत बोलले होते. पण हे सत्य आहे राजे. औरंगजेबाच्या सैन्यातही आपले काही सैनिक आहेत. त्यांच्या विश्वासू सरदारांत आपले 2 हेर आहेत, अब्दुल कादर उर्फ सदाभाऊ आणि नसीर मोहम्मद उर्फ कृष्णाजी. नाईकांनी सांगितले. राजांचे स्मित उजळले, परंतु क्षणात ते हरवले. बहुधा राजे काहीतरी विचार करत असावेत. त्यांनी उजवा पाय डाव्या पायावर ठेवत दोन्ही हात आसनाच्या उशांवर ठेवले आणि शांतपणे बोलू लागले. अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहेत तुम्ही. आता पुढच्या रणनीतीवर तुमची काय सूचना आहे. राजे, मीर जुमला दौलताबादला येण्यास आग्र्याहून निघाला आहे.
त्याचे लक्ष गोवळकोंडा आहे. पण औरंगजेब त्याला आधी आदिलशाहीवर आक्रमण करण्यास सांगणार, मग नंतर कुतुबशाही. खबरेनुसार औरंगजेबाला आदिलशाही लवकरात लवकर संपवायची आहे. आदिलशहाचा नवरस पुत्र आणि आदिलशाह यांच्यात विरोध होत आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या हेरांनी नाराज आदिलशाही सरदारांशी संधान बांधले आहे. शहाजहानने हस्तक्षेप नाही केला तर दक्षिणेतली दोन्ही शाया पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. नाईकांनी सगळ्या बातम्या एकत्र करून सांगितल्या. आपण यावर कोणता पवित्रा घ्यावा असे तुम्हास वाटते? राजांनी विचारले. तुर्तास तरी आपण औरंगजेबाचा पक्ष धरायला हवा, नाईकांनी सुचवले. राजांच्या डोक्यात विचारचक्रांचा वेग घेतला होता. त्यांच्या अंतर्चक्षूंशी संभाषण सुरू असावे. क्रूर धूर्त औरंगजेबाबद्दल काय पवित्रा घ्यावा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय होता. विचार करता करता राजांनी नाईकांकडे पाहिले. स्वराज्याबद्दल औरंगजेबाचे काय मत आहे? सध्या तरी त्याच्या डोक्यात स्वराज्याबद्दल काहीच विचार नाही, पण उद्या येऊ शकतो. तो आदिलशाहीला संपवून किनारपट्टीचा भाग मिळवा म्हणून स्वराज्याला संपवून पुढे जाण्याचा बेत आखू शकतो, नाईकांनी सांगितले. ते तर कुणीही नाकारू शकत नाहीत, नाईक, राजे खोल श्वास घेऊन सोडत म्हणाले. तुमचा काय आदेश आहे राजे? नाईकांनी विचारले. लवकरच काही निवडक सरदारांसोबत चर्चा करू, पण आम्हास वाटते आपण औरंगजेबापेक्षा धूर्त आहो हे त्याला आधीच दाखवायला हवे. त्याच्या डोक्यात आपल्याबद्दल विचार नसताना आपण त्याच्यासोबत एक आगळी वेगळी खेळी खेळू. राजांना काहीतरी युक्ती सुचली होती. राजांच्या मस्तिष्कात नेमकी काय रणनीती आहे हे नाईकांना उमजत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून नाईकांनी इतके मात्र ओळखले होते की राजांच्या मस्तिष्कात काहीतरी मोठे आणि अनोखे आहे. कदाचित शिवाजी राजांनी या रणनीतीबद्दल तेव्हाच ठरवले असावे, जेव्हा 3 वर्षापूर्वी औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला होता. आता फक्त हेरांना सूचना द्या, सावध राहा, स्वराज्याविरुद्ध लढावे लागले तरी लढा, पण औरंगजेबाला संशय येऊ देऊ नका. आपली माणसे आपल्या विश्वासातली असणे ही बाब आयुष्यभर आपले पारडे जड ठेवेल. राजे आनंदाने म्हणाले. जी राजे, औरंगजेबाला आदिलशाहीवर आक्रमण करू द्यावे, तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल उचलायला नको, राजांनी सांगितले. जी राजे, आज्ञा द्यावी. शिवाजी राजांनी मानेने होकार देत स्मित केले. नाईकांनी राजांना झुकून नमस्कार केला. नाईक निघू लागले. इतक्यात राजांचे शब्द त्यांच्या कानी पडले. थांबा. आपसुकच नाईकांची पावले थांबली. राजे, तुम्ही दौलताबादेत लक्ष ठेवून राहा. त्याच्यासोबत जुन्नर आणि नगरच्या पेटांची सविस्तर माहितीही काढा, राजाने विचारलं. लुटीची योजना? नाईकांनी भुवया उंचावत विचारले. जुन्नर आणि नगरची देशमुखी मिळावी म्हणून या मुघलांना कित्येक पत्र लिहिली, पण त्यांचे प्रत्युत्तर मिळाले नाही. जेव्हा आपणच आपला हिसका दाखवू. नक्की राजे, नाईक कायसे गोंधळात होते. राजांची ही भूमिका त्यांच्या पचनी पडत नव्हती. नाईक, तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह? होय राजे, लवकरच ते प्रश्नचिन्हही दूर करू. 2 दिवसात सगळी रणनीती ठरवू. तुर्तास तरी ह्या जुन्नर आणि नगरची मोहीम हाती घ्यावी. जी राजे, आज्ञा असावी. राजांची आज्ञा घेऊन नाईक कक्षाबाहेर गेले. इकडे दौलताबादमध्ये किल्ल्याच्या सभामंडपात एका कैद्याला साखळदंडाच्या जखड्यात अडकून उभे केले होते. समोर आसनावर शहजादा औरंगजेब होता. त्याची दाढी सरळ आणि लांब नव्हती, परंतु हनवटीच्या बाहेर मात्र लोंबकळत होती. सुरमा भरलेल्या काळसर लयदार पापण्यांमध्ये मधमध भेदक गोल टपोरे डोळे होते. नासिका सरळ आणि लांब होत्या. डोक्यावर मुघली पगडी होती. त्याचे कान टवकारलेले, थोडे उंचावलेले होते. गळ्यात रत्नजडित इराणी आभूषणे आणि अंगावर फिकट पिवळसर काबा पेहरला होता. तो गुडघ्यापर्यंत लांब होता. जाम्याच्या अस्तन्या तंग आणि मनगटापर्यंत लांब होत्या. छातीवरील उजवा बंद डाव्या काकेखाली बांधला होता. पायजामा चुडीदार घोट्यापर्यंत होता. कमरेत शेल्याखाली खंजीर दवडले होते. आसनावरील उशांवर ठेवलेल्या पंजाच्या 3 बोटांची सतत हालचाल होत होती. रोखून बघणारी त्याची नजर समोर उभ्या असलेल्या कैद्यावर होती. आजूबाजूला काही सरदार आसनांवर बसले होते. एक सरदार इनायत हुसेन उठून उर्दू भाषेत बोलू लागला. मुघल शहजाद्यासमोर साखळदंडात कैद केलेला व्यक्ती हिरा आहे. सगळ्यांच्या नजरा त्या व्यक्तीकडे फाकल्या. त्या व्यक्ती सभेत हजर असलेल्या जवळपास सगळ्यांनाच परिचयाची होती. प्रत्येकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या व्यक्तीशी संपर्क आलाच असावा. प्रथमच आसनावर विराजमान असलेल्या मीर जुमलाने औरंगजेबाकडे पाहिले. त्यांना कळून चुकले होते की आता या व्यक्तीचे काय हाल होणार आहे. त्याला काय यातना दिल्या जाणार आहे. तोच काय,
सभेतील सर्वच जण जाणून होते. मीर जुमलाच्या मागच्या रांगेत नासिर मोहम्मद उभा होता. सर्वच औरंगजेबाच्या सूचनेची वाट पाहत होते. परंतु हा हेर कोणासाठी कार्य करत होता हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे आपापसात इशारे आणि कुजबूज सुरू होती. साखळदंडात बंद कैदी एक सामान्य नागरिक भासत होता. ओठांच्या वर मिशांचे नामोनिशाणही नव्हते. दाढी हनवटीपासून वाढलेली होती. डोक्यावर जाळीदार टोपी, कमरेखाली ढिला पायजामा आणि अंगावर पठाणी कुर्ता होता. नजर जमिनीला भिडवून तो उभा होता. त्याला सुद्धा पूर्णपणे खात्री असावी की आता त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या घटिका शिल्लक राहिल्या होत्या. कदाचित तो त्याच्या आप्तांना आठवत असावा. इतक्या दरबारातल्या आवाजाने शांतता भंग झाली. तो करारा आवाज औरंगजेबाचा होता. नेहमीसारखी एक भुवई उंचावून तो म्हणाला, किसके खिदमत में हो. औरंगजेबाला फक्त या प्रश्नाचे उत्तर हवे होते, नाहीतर केव्हाच तो कैदी यमसदनी गेला असता. कैद्याच्या तोंडून एक वाक्यसुद्धा बाहेर पडत नव्हते. त्याची मान आणि त्याचे डोळे जराही वर उठत नव्हते. त्यांच्या गोलाकार टोपीतून बाहेर पडलेल्या केसांनी त्याचे कपाळ पूर्णपणे झाकले होते. कल्याणमधून घामाचे उगळ निघूनही जमिनीवर टपकत होते. शहजाद्याच्या प्रश्नाचे उत्तर दे. इनायत हुसेन ओरडला. तो असा बोलणार नाही. मुघल सल्तनतची हेरगिरी करणाऱ्या गुस्तकाची काय सजा दिली जाते हे त्याला कळल्यावर तो सगळं सांगेल. औरंगजेब म्हणाला. त्या कायद्यावर मात्र औरंगजेबाच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. ते बघून औरंगजेबाने त्या कैद्याला साखळदंडाने बांधून उभे असलेल्या सेवकाला ते साखळदंड दोन्ही खांबांना बांधण्यास सांगितले. दरबारातील ते सर्व अधिकारी ते दृश्य पाहत होते. यात शिवरायांचे हेरसुद्धा होते. कदाचित भविष्यात ते पकडले गेले तर ही वेळ त्यांच्यावर सुद्धा येऊ शकते हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेलाच असावा. सध्या तरी ते हेराला दिल्या जाणाऱ्या क्रूर यातनांना पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तो कैद केलेला हेर शिवरायांचा नाही याचे समाधान होते. कदाचित तो हेर आदिलशाहीचा किंवा कुतुबशाहीचा असावा. त्याच्या पायाच्या नखांना ओढून काढा. औरंगजेबाने क्रूर आदेश दिला. औरंगजेबाचा आदेश मिळताच पोलादी चिमटे घेऊन 2 शिपाई समोर आले. कसलाही विचार न करता त्यांनी त्या कैद्याच्या पायाच्या नखांना ओढून काढायला सुरुवात केली. ते क्रूरतेने त्या नखांना ओढत होते. त्या कैद्याची मान खाली झुकलेली होती. त्याच्या तोंडातून वेदनेची किंकाळी मात्र फुटत नव्हती. त्यामुळे औरंगजेबाचा क्रोधाने तिळपापड उडत होता. त्याने लगेच आज्ञा दिली. त्याचे दोन्ही कान कापून टाका. शिपायांनी पटकन आज्ञेची अंमलबजावणी केली आणि त्या कैद्याचे दोन्ही कान धारदार शस्त्राने कापून कैद्याच्या पायाजवळ फेकले. तरीसुद्धा कैद्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. किंबहुना तो वेदनेने विवळत सुद्धा नव्हता. दोन्ही डोळे काढून टाका. औरंगजेबाची आज्ञेमुळे शिपायांनी त्याच्या डोक्यावरील गोलाकार टोपी काढली, सन्मानपूर्वक बाजूला ठेवली आणि एका शिपायाने त्याचे केस मागून पकडून मान वर केली. त्या कैद्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. त्याचे डोळे ताठरले होते. त्याच्या मुखावाटे फेस येत होता. तो केव्हाचाच मृत झाला होता, पण त्याने त्याचा प्राण स्वतःहून त्यागला होता. कदाचित दाढी आडोश्याला त्याने एखाद्या पातळ चर्माची पिशवी दडवून ठेवलेली असावी. त्या पिशवीला दात दाबून फोडले असावे आणि त्या पिशवीतील या विषाने त्याचा मृत्यू झाला असावा. जवळजवळ सगळेच हेर अशा विषारी पिशव्यांना दहाडीच्या बाजूला दडवत असत. बहिर्जी पथकाचे सुद्धा हेर या पिशव्यांचा वापर करत असत. हेर खाते प्रमुख बहिर्जी नाईकसुद्धा मोहिमेवर जाताना अशा पिशव्यांना दाताच्या बाजूला ठेवत असत. यामुळे क्रूर यातनांपासून हेरांचा बचाव होत असे. कैद केलेल्या हेराला मृत अवस्थेत पाहून औरंगजेब चांगलाच भडकला. आसनावरून उठून उभा राहत त्याने दात ओठ खात मूठ स्वतःच्या मांडीवर आपटली. तो उठताच दरबारातील सगळे सरदार उठून उभे राहिले. नाही, ऐसा कैसा मर सकता है. हुजूर, त्याने स्वतःवर विषप्रयोग केला. एक सेवक चाचरत म्हणाला. तुम्हाला आधीच त्याच्या तोंडाशी तलाशी घेता आली नाही का? काही लापरवाही. हा हलगर्जीपणाची सजा तुम्हाला मिळणार. बंदी बनालो येणे. क्रोधाने औरंगजेब ओरडला. काही सैनिकांनी पटकन त्या दोन्ही सैनिकांना पकडून नेले. शहजादे, हा हेर आदिलशाह किंवा कुतुबशाहीचा असेल, मीर जुमला म्हणाला. हो, त्यांच्याशिवाय कोण अशी जुर्रत करणार? औरंगजेबाचे शब्द ऐकून दरबारात उपस्थित नसीर मोहम्मद आणि अब्दुल कादर यांच्या ओठांवर मात्र स्मित उमलले. परंतु स्मित लपवत ते द्वाररक्षकाकडे पाहू लागले, जो घाईघाईने आत आला. शहजादा औरंगजेबासमोर झुकून तो बोलू लागला. हुजूर, शिवाजी भोसलेचा वकील सोनोपंत आला आहे. हे ऐकून दरबारात उपस्थित शिवरायांचे हेर अवाक झाले. औरंगजेब क्षणभर विचार करत राहिला.
त्याला शिवरायांना फारसे महत्त्व द्यायचे नव्हते. त्याने सोनोपंतांना प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि तो पुन्हा सल्लामसलतीत व्यस्त झाला. लवकरच आदिलशाहीवर आक्रमण करण्यात येणार होते. या सभेत तीच व्यूहरचना होत होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.